बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं आहे। या प्रकरणामध्ये आरोपी जरी ताब्यात असले तरी आता संतोष देशमुखांना न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी अनेक सर्वपक्षीय नेते एकवटलेले आहेत आणि ते सतत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। आता हे सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये तापलं असताना शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणासंदर्भात एक पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये शरद पवारांनी नक्की काय मागणी केलेली आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। ट्विट करत शरद पवार म्हणतात, बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घुण हत्या केली। या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येतं। बीड परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत। असं असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे। तुम्हाला आता कळालेलंच असेल, जे आमदार, जे नेते, जे खासदार, जे कोणी नेते या सगळ्या प्रकरणामध्ये भूमिका घेत आहेत, आपली मतं मांडत आहेत, या सगळ्या आमदारांना, या सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी शरद पवारांनी फडणवीसांना केलेली आहे। एक पत्र त्यांनी लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात। शरद पवार असं म्हणतात, बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता। त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला। फरार आरोपींना व त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली। सदर आक्रोश मोर्चाच्या सांगताप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणातून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सूत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरिता प्रसार माध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमुळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली। अनेक घटनांचा परस्पर संबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली। एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखित लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। आपणास विनंती आहे की सदर घटनेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या जीवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी, तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे। एकूणच जर आपण बघितलं तर जे आक्रोश मोर्चे निघत आहेत, जे मोर्चे निघत आहेत, त्या मोर्चांमधून सर्व पक्षीय नेते, सुरेश धस असतील, जितेंद्र आव्हाड असतील, संदीप क्षीरसागर असतील, हे सगळे नेते संतोष देशमुखांना न्याय मिळावा याची मागणी करत आहेत, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि हे सगळं करताना अनेक आरोप सुद्धा हे नेते करत आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या नेत्यांना सुरक्षा पुरवावी असं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून म्हटलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात भाजप आमदार असलेल्या सुरेश धसांचं देखील नाव आहे, त्यांचा सुद्धा उल्लेख शरद पवारांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आता हे पत्र शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या नेत्यांच्या सुरक्षेची मागणी शरद पवारांनी केलेली आहे आणि एकूणच या सगळ्या घटनेवरून सुद्धा शरद पवारांनी टीका केलेली आहे। आता याच्यावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, देवेंद्र फडणवीस याच्यावर काय प्रतिक्रिया
येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकूणच या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.